नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तलाठी भरती 2025 साठी TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा तसेच पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव आपण घेत आहोत। आज आपण गणित विषयातील 25 प्रश्न पाहणार आहोत। यापूर्वी आपण जनरल नॉलेजचे तसेच मराठी व्याकरणावरती 25 प्रश्नांचा व्हिडिओ तयार केला आहे। तो व्हिडिओ तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन YouTube चॅनलच्या व्हिडिओ बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। तर मित्रांनो, आज आपण गणितावरती 25 प्रश्न TCS ने विचारलेले घेणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण की TCS ही प्रश्न पुन्हा विचारत असल्यामुळे तुम्हाला TCS ने विचारलेले तसेच पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे तलाठी भरतीसाठी खूप गरजेचे आहे। तलाठी भरती तसेच पोलीस भरतीसाठी सुद्धा हे गणित खूप उपयुक्त आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मित्रांनो, पहिलं गणित आहे 432, 250, 128, 54 हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल। बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो। गणितामध्ये प्रश्न समजून घेणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, 432, 250, 128, 54 हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल। बघा मित्रांनो, नियम वापरला असेल असा प्रश्न विचारला आहे। कोणता नियम वापरला आहे? नियम खाली पर्यायामध्ये दिले आहेत। तर पहिला पर्याय काय मित्रांनो, संख्येच्या घनाला 6 ने गुणा। बघा, संख्येच्या घनाला 6 ने गुणा, संख्येच्या घनाला 16 ने गुणा, संख्येच्या घनाला 2 ने गुणा, संख्येच्या घनाला 12 ने गुणा। तर मित्रांनो, 432, 250, 128 आणि 54 हा गट तयार होण्यासाठी काय नियम वापरावा लागेल रे? बघा मित्रांनो, पर्याय दिले आहेत, परंतु आता आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधायचे आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की खूप मोठा प्रश्न आहे, पण असं खूप टेन्शन येण्यासारखं नाही। मित्रांनो, तुम्हाला वाटतं तेवढा प्रश्न अवघड नाही, खूप सोपा आहे। मित्रांनो, आता काय सांगितले त्यांनी, हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला पाहिजे? तर संख्येच्या घनाला 6 ने गुणा। आता संख्येच्या घनाला 6 ने गुणायचं आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण विचार केला तर पहिला पर्याय लागू पडतो का बघूया आपण। एक तर पर्याय वरून खाली घ्यायचं, नाही तर खालून वरती घ्यायचं। मित्रांनो बघा, संख्येच्या तर आपण काय करू, प्रथम खालून वरती घेऊया। संख्येच्या घनाला 12 ने गुणूया। बघा मित्रांनो, संख्येच्या घनाला काय करूया, 12 ने गुणूया। आता बघा, 12 ने गुणण्यासाठी आपल्याला 432, 250 आणि 128 आणि 54चा भाग घ्यावा लागेल। तर आता पर्याय 4 आहे, पण संख्येच्या घनाला जर 12 ने गुणले म्हणजे दिलेल्या संख्येला काय करायचं, आपण 12 ने भागायचे। आता बघूया, खूप बाकीच्या संख्या खूप मोठ्या आहेत, परंतु 54ला 12 ने भागून बघूया। बघा, 54ला 12 ने भागूया। 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 4, 12 पंचे 60 म्हणजे 54ला 12 ने पूर्णपणे भाग जात नाही मित्रांनो। त्यामुळे हा पर्याय सोडून द्यायचा, कारण की एका संख्येने त्या संख्येला पूर्णपणे भाग जात नाही मित्रांनो। आता बघूया दुसरा पर्याय, संख्येच्या घनाला 2 ने गुणा। बघा मित्रांनो, खालून वरती आपण घेत आहे, 3 नंबरचा पर्याय आहे, संख्येच्या घनाला 2 ने गुणा। आता बघूया, संख्येच्या घनाला 2 ने गुणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 ने भागिले करावं लागेल, बरोबर की नाही? बरोबर का नाही? मग आता काय संख्या दिलेल्या आहेत रे, 32 काय तिथे, एक मिनिट, 432, 250, 128 आणि 54। तर आपण 54ला परत एकदा काय करूया, 2 ने गुणाय सांगितले, पण 2 ने प्रथम भागूया, आपण घन काढूया। घन काढण्यासाठी बघा, बे के बे, बे दोन्ही 4, बे 7 14 किती आलं रे, 27 आलं, बरोबर की नाही? 27 कशाचा घन आहे रे, 3चा घन आहे, बरोबर की नाही? 27 कशाचा घन आहे, 3चा घन आहे। दुसरी संख्या काय आहे रे, बघा 128 आहे। 128ला परत भागिले 2 करायचं आहे मित्रांनो। 128ला काय करायचं आहे, 2 भागिले करायचं आहे। बघा आता 128 आहे की नाही, 128ला भागिले 2 केलं, बे के बे, बे सक्क 12 आणि बे चौक 8, मग 64 आलं, बरोबर की नाही? 64 कशाचा घन आहे रे, 64 कशाचा घन आहे,
तर मित्रांनो 64 हा 4चा घन आहे, बरोबर की नाही. आता 250ला काय करावं लागेल मित्रांनो, 250 भागिले 2 करावं लागेल आपल्याला. 2 केल्यानंतर किती आलं रे, 125 आलं. 125 कशाचं घन आहे, 5चा घन आहे. आता बघूया 432ला 2 ने भागिले करूया. बे के बे, बे दोन्ही 4, बे के बे, बे सक्क 12. उत्तर आलं 216. 216 कशाचा घन आहे रे, 6चा घन आहे. म्हणजे आपला उत्तर क्रमांक, पर्याय क्रमांक काय आला मित्रांनो, 3 नंबरचा आला. आणि ह्या जर संख्येला 3 ने गुणलं तरी सुद्धा आपलं उत्तर काय येईल, दिलेल्या संख्या तयार होतील. बघा सोपं आहे की नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आला रे मित्रांनो, 3 नंबरचा पर्याय बरोबर आला. आता दुसरी संख्या घेऊया. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे. बघा मित्रांनो, क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे, तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती. बघा मित्रांनो, गणित करायला खूप वेळ लागत आहे. सध्या मी उत्तर देत आहे तुम्हाला, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बघण्यास कंटाळा. जर तुमची जर इच्छा असेल की बाबा मॅडम गणित समजावून सांगा जावा, तरीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु सध्या क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे, तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती. तर पर्याय आहेत मित्रांनो 6, 11, 8 आणि 5. 6, 11, 8 आणि 5. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं 8. उत्तर आहे आपलं 8. का काढलं, कसं काढलं, याचं उत्तर तुम्हाला देणारच आहे. छोट्या छोट्या सोप्या गोष्टी आहेत ना, त्या देणार आहे. मोठी गणिताला खूप वेळ लागेल, त्यामुळे मोठी गणित सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करेन, परंतु थोडासा वेळ लागेल. बघा मित्रांनो, क्रमाने येणारे 5 अंकाचे 8 उत्तर काढलं. पण कसं काढलं रे मित्रांनो, हे ट्रिक आहे यासाठी. हे गणित आहे ते आपलं सरासरी गणित आहे. कारण की मित्रांनो, सरासरी गणित असले की सरासरीचे गणित काढण्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स वापरावे लागतात. आता बघा, क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे, तर त्यातील मध्यभागी येणार संख्या. आता मी सरासरी, आता हे काय सांगितले, अंकांची बेरीज किती सांगितली, 40 सांगितली, बरोबर की नाही. अंकाची बेरीज किती सांगितली, 40 सांगितली. आणि संख्या किती दिलेत रे, 5 दिलेत. संख्या किती दिलेत, 5 दिलेत. म्हणजे आपल्याला काय शोधायचे, सरासरी शोधायचे. मग आपल्याला काय करावं लागलं, 40 भागिले 5 करावं लागलं. 5 एके 5, 85 40. म्हणजे उत्तर किती आलं रे, 8 आलं. परंतु हे सरासरी आलं. मग मध्यभागी येणारी संख्या विचारली आपल्याला. मग मध्यभागी संख्या येण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, एक सूत्र आहे मित्रांनो. 5 क्रमवार संख्येची सरासरी हे मधली संख्या असते, किंवा कोणत्याही संख्येचा क्रमवार संख्येची सरासरी ही त्या संख्येच्या मध्यभागी येणारी संख्या असते मित्रांनो. ही ट्रिक्स लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला एका सेकंदात उत्तर काढायला वेळ लागणार नाही मित्रांनो. गणित करायची सुद्धा गरज पडणार नाही. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता. बघा मित्रांनो, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता. तर मित्रांनो उत्तर आपलं आहे शुक्रवार. उत्तर काय आहे आपलं, शुक्रवार. कारण मित्रांनो 732 मधून आपल्याला 365 दिवस घालवायचे आहेत. म्हणजे 300 वर्ष किती दिवसाचं असतं, 365 दिवसाचं असतं. 365 दोन्ही 730 येते मित्रांनो. आणि 730 आल्यानंतर आपल्याला 2 वार कमी करून उत्तर काढायचं आहे मित्रांनो. म्हणजे आपला उत्तर क्रमांक येतो शुक्रवार येतो मित्रांनो. बघा, पर्याय शनिवार, गुरुवार, रविवार आणि शुक्रवार आहेत मित्रांनो. तुम्ही काढायला शिका. जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सविस्तर उत्तर काढून दिले जाईल मित्रांनो. कारण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे तुम्हाला फक्त उत्तरं सांगितली जातील या व्हिडिओमध्ये. तरीही सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हे गणित खूप महत्त्वाचे आहेत आणि TCSने विचारलेले आहे. TCS अशाच प्रकारचे गणित विचारत आहे. नेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 होते, तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल. बघा, नेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 होते, तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल. पर्याय आहे 3, 15, 11, 12. बघा मित्रांनो, पर्याय आहे 3, 15, 11 आणि 12. तर उत्तर क्रमांक आहे आपला 11. चला घेऊया लगेच पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, दुपारी 3:30 झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंश. बघा मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. दुपारी 3:30 झाली असताना
घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल? पर्याय आहेत मित्रांनो, जवळपास 45 अंश, जवळपास 180 अंश, जवळपास 90 अंश, जवळपास 360 अंश. तर उत्तर आहे मित्रांनो आपलं जवळपास 90 अंश. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. जर क्लॉक बरोबर 44, टाइम बरोबर 47, तर वॉच बरोबर किती? तर मित्रांनो गणित सोडवायला शिका. पर्याय आहेत 45, 55, 52, 50. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं 55. पुढचा प्रश्न आहे मार्च महिन्याची एकूण सेकंद किती? बघा मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती? पर्याय आहेत आपले 25,92,000 सेकंद, 25,92,000 सेकंद, 26,78,400 सेकंद, 26,78,400 सेकंद, 36 लाख सेकंद, 60 लाख सेकंद. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं 26,78,400 सेकंद. घेऊया लगेच पुढचा प्रश्न. 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो सरासरीवरती दुसरा प्रश्न आला. 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रमवार विषम संख्येची सरासरी ही मधली संख्या असते, त्यानुसार हे उत्तर तुम्ही काढा. 29, 27, 31, 25. तर उत्तर आहे मित्रांनो आपलं 29. 7 क्रमवार संख्या मांडायची आहेत, मधली संख्या 23 घ्यायची आहे मित्रांनो, आणि शेवटची संख्या आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायला सांगितली आहे. तर आपली संख्या येते मित्रांनो 29 येत आहे. घेऊया लगेच पुढचा प्रश्न. रिक्त जागी कोणत्या संख्या येईल? रिक्त जागी कोणत्या येईल? 12.50, 20.25, 30.25, डॅश डॅश 56.25. तर मित्रांनो पर्याय आहेत 40.25, 42.25, 48.25, 52.25. बघा मित्रांनो पर्याय काय आहेत? 40.25, 42.25, 48.25, 52.25. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे 42.25. पुढचा प्रश्न घेऊया. 2 मित्रांनी भागीदारीच्या व्यवसायात झालेला नफा वाटून घेतला. 2 मित्रांनी भागीदारीच्या व्यवसायात झालेला नफा वाटून घेतला. सोमनाथला 5,400 रुपये मिळाले आणि रामनाथला 4,500 रुपये मिळाले, तर दोघांचे नफ्याचे गुणोत्तर काय? मित्रांनो सरासरी, नफा, तोटा अशा प्रकारच्या गणिताचा तुम्ही सराव करा, कारण की हे हमखास आणि प्रत्येक परीक्षेला विचारले जाणार आहेत. तसेच काळ, काम, वेग असे प्रश्न तुम्ही त्यांचा सराव नक्की करा. तर पर्याय आहेत मित्रांनो 5-4, 5-7, 6-5, 3-2. तर उत्तर आहे मित्रांनो 6-5. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मी आता सांगितले होते काळकामयोगात सुद्धा अभ्यास करा, तर काळकामयोगावर सुद्धा प्रश्न आला. दररोज 8 तास काम केले तर एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात, पण रोज 6 तास काम केले तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतील? बघा दररोज 8 तास काम केले तर एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात, पण रोज 6 तास काम केले तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? हे काळकामावरती प्रश्न आहेत. आपण सरासरी, काळकामयोग, नफा, तोटा यावरती ट्रिक्स घेऊन येणार आहे. त्यामुळे हे प्रश्न यांची फक्त तुम्हाला उत्तरे सांगितली जातील. आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन अपलोड करणार आहोत. बघा पर्याय आहेत 6, 8, 12, 10. बघा पर्याय आहेत 6, 8, 12, 10. उत्तर आहे आपलं 10. 9, 5, 6, 8, 0, 2, 3 या अंकापासून बनणारी 7 अंकी सर्वात लहान संख्या कोणती असेल? बघा मित्रांनो दिलेल्या सर्व अंकापासून सर्वात लहान संख्या कोणती असेल विचारला आहे. तर बघा पहिला आहे 23,05,689, 30,25,689, 2,35,689, 20,35,689. तर उत्तर क्रमांक आपला आहे 20,35,689. चला घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मी एक संख्या मनात धरली, तिच्यातून 9 वजा केले, उरलेल्या बाकीला 13 ने भागले, तेव्हा भागाकार डॅश डॅश आला, बाकी उरली नाही तर ती मी मनात धरलेली संख्या कोणती? बघा
मी एक संख्या मनात धरली, तिच्यातून 9 वजा केले, उरलेल्या बाकीला 13 ने भागले, तेव्हा भागाकार डॅश डॅश आला, बाकी उरली नाही, तर मी मनात धरलेली संख्या कोणती? तर पर्याय आहे 241, 252, 243, 234. तर उत्तर क्रमांक आहे आपलं 243. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. प्रत्येक गटात 6.10 किंवा 12 मुले असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो. बघा, तर मुलांची संख्या कमीत कमी किती असावी? पर्याय आहेत 31, 61, 121, 181. तर उत्तर क्रमांक आहे मित्रांनो आपलं 61. पुढचा प्रश्न आहे, काही शिपायांच्या जितक्या रांगा केल्या आहेत तितकेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत आणि त्या शिपायांच्या जितक्या तुकड्या आहेत तितक्याच रांगा प्रत्येक तुकडीत आहेत. शिपायांची एकूण संख्या 24,389 असल्यास प्रत्येक रांगेत किती शिपाई असतील? बघा मित्रांनो, काही शिपाईच्या जितक्या रांगा केल्या आहेत तितकेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत आणि या शिपाईच्या जितक्या तुकड्या आहेत तितक्याच रांगा प्रत्येक तुकडीत आहेत. शिपायांची एकूण संख्या 24,389 असल्यास प्रत्येक रांगेत किती शिपाई असतील? तर पर्याय आहेत मित्रांनो 29, 39, 47, 89. तर उत्तर क्रमांक काय आहे मित्रांनो आपला 29 आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 21 मुलांपैकी 17 मुलांचे सरासरी वय 13.5 इतके आहे. उरलेल्या 4 मुलांचे वय अनुक्रमे 17, 18, 19 व 21 वर्षे इतके आहे. तर त्या सर्व मुलांची सरासरी वय खालीलपैकी किती वर्षे असेल? बघा, अजून सरासरीवरती प्रश्न आला. 21 मुलांपैकी 17 मुलांचे सरासरी वय 13.5 इतके आहे. उरलेले 4 मुलांचे वय अनुक्रमे 17, 18, 19 व 21 वर्ष इतके आहे. तर त्या सर्व मुलांचे सरासरी वय खालीलपैकी किती वर्ष असेल? पर्याय आहेत बघा 13.5, 14.5, 15.5, 17.5. तर उत्तर क्रमांक काय आहे मित्रांनो आपला 14.5 आहे. बघा, उत्तर क्रमांक काय आपला आहे 14.5 आहे. बघा, 256 या संख्येच्या वर्गमुळातून 2 या संख्येचा वर्ग वजा केला असता बाकी किती उरेल? बघा, प्रश्न काय आहे, 256 या संख्येच्या वर्गमुळातून 2 या संख्येचा वर्ग वजा केला असता बाकी किती उरेल? पर्याय आहेत 12, 8, 14, 16. उत्तर क्रमांक आहे मित्रांनो 12. तुमचे 1 ते 30 पर्यंत वर्ग, घन, वर्गमूळ सर्व पाठ असायला पाहिजे. कारण की मित्रांनो 1 ते 30 पर्यंत वर्गमूळ आणि घनमुळावरती सुद्धा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. फक्त तलाठी भरतीसाठी नाही तर पोलीस भरतीसाठी, सर्व सरळ सेवा भरतीसाठी असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि घन पाठ करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. 30 जानेवारी 1990 रोजी सोमवार असेल तर 30 जानेवारी 1991 रोजी कोणता वार असेल? बघा मित्रांनो, 30 जानेवारी 1990 रोजी सोमवार असेल तर 30 जानेवारी 1991 रोजी कोणता वार असेल? खूप सोपे प्रश्न विचारले जातात काही वेळेस मित्रांनो. बघा, एक वर्ष झाल्यानंतर एक दिवसाने वार वाढतो मित्रांनो. बघा, 30 जानेवारी 1990ला सोमवार होता, म्हणजे 91 साली कुठला असेल रे? ट्रिक्स आहेत त्याला मित्रांनो, मंगळवार असेल. जर लीप वर्ष असेल तर 2 दिवसांनी वाढतो. लीप वर्ष नसेल तर मित्रांनो 1 दिवसाने वाढतो. ह्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. मग लीप वर्ष आलं तर किती दिवसांनी वाढतो? 2 दिवसांनी वार पुढे ढकलला जातो. आणि लीप वर्ष जर नसेल तर 1 दिवसाने वार ढकलला जातो. म्हणून 30 जानेवारी 1990 रोजी सोमवार होता, तर 30 जानेवारी 1991 रोजी कोणता वार होता? मग मंगळवार होता मित्रांनो. खूप सोप्या ट्रिक्स आहेत, फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिका. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. गणेशच्या रांगेत 25वा क्रमांक असून त्याच्या पलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत. महेश रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण मुले किती? बघा, प्रश्न जरा समजून घेत जावा, पूर्ण प्रश्न वाचून घ्या. परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना कधीही घाई करायची नाही. गणिताच्या बाबतीत तर अजिबात नाही, कारण की गणित सोडवताना पूर्णपणे प्रश्न वाचून घेऊनच समजून घेऊनच सोडवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, गणिताचा सर्व भाग सोडवल्याशिवाय उत्तराला गोल करू नका. गणेशच्या रांगेत 25वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत, बरोबर की नाही? महेश रांगेच्या मध्यमागे आहे, तर रांगेत एकूण मुले किती? तर पर्याय आहेत 46,
47, 48, 49. तर उत्तर क्रमांक काय आहे मित्रांनो आपला 47 आहे. 47 हे उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. व्हिडिओची मित्रांनो सविस्तर माहिती गणित व्यवस्थित सोडवण्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे आपण काही वेळेस फक्त एका व्हिडिओमध्ये 10च प्रश्न घेऊन येणार आहे, तेही सोडवून दाखवणार आहे. कशा प्रकारे सोडवलेत ते फक्त आज तुम्हाला प्रश्नांचे उत्तरे सांगितले जातील. तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतात हे तुम्हाला समजेल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला शिका मित्रांनो. बघा आयोगाच्या आणि मित्रांनो पहिली गोष्ट की हे प्रश्नाचा तुम्ही सराव करा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. कारण की हे जर मी तुम्हाला उत्तर दिले तर तुम्ही उत्तर काढण्याचा बाबा हेच उत्तर काढण्यास निघते की नाही हे काढण्याचा प्रयत्न नक्की करचाल याची मला खात्री आहे. बघा मी जर तुम्हाला सविस्तर सोडवून दिलं तर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करणार नाही, फक्त उत्तरे पाठ करून ठेवचाल. परंतु उत्तर कशा प्रकारे आलं हे तुम्हालाच काढावं लागणार आहे मित्रांनो. आणि जर काही अडचण आलीस तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. चला घेऊया पुढचा प्रश्न. आयोगाच्या एका परीक्षेस 900 विद्यार्थी व 1100 विद्यार्थिनी बसल्या होत्या. विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी व 340 विद्यार्थिनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तर या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले? बघा टक्केवारीवरती प्रश्न आला, शेकडेवारीवरती. आयोगाच्या एका परीक्षेस 900 विद्यार्थी व 1100 विद्यार्थिनी बसल्या होत्या. विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी व 340 विद्यार्थिनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तर या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले? पर्याय आहे 60%, 65%, 70%, 75%. तर उत्तर क्रमांक काय आहे मित्रांनो आपला 65% आहे मित्रांनो. चला घेऊया पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न नक्की येतात. हे बुद्धिमत्तेवरती प्रश्न आहेत मित्रांनो. अशा प्रश्नासाठी तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, परत घन, नंतर वर्गमूळ, वर्ग, एकाड एक येणाऱ्या संख्येची बेरीज, अशा सर्व गोष्टींचा तुम्हाला अशा प्रश्नांसाठी सराव करावा लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे जर अशा प्रश्न तुम्हाला वर्ग, घनमूळ किंवा संख्या, सर्व संख्येचे प्रकार जर पाठ असतील तर तुम्हाला असे प्रश्न सोडवायला वेळ लागणार नाही आणि तुम्ही एका सेकंदात उत्तर काढू शकता. बघा 2 आहे, 6 आहे, 4 आहे, 8 आहे, 7 आहे. 2, 9, 4, 7. बघा कशा प्रकारचं गणित दिलं आहे रे मित्रांनो. 9 आहे, 3 आहे, 1 आहे, 5 आहे. मग आपलं उत्तर काय येईल रे मित्रांनो? पर्याय दिलेत काय? 51 दिला आहे, 53 दिला आहे, 55 दिला आहे, 58 दिला आहे. आता बघा विचार करून सांगा तुम्ही कशा प्रकारचे उत्तर काढला, कसं उत्तर काढलं आहे. माझं उत्तर आलं आहे 58 मित्रांनो. पर्याय दिले आहेत 51, 53, 55 आणि 58. माझं उत्तर आलेलं आहे 58 मित्रांनो. मी कशा प्रकारे काढलं किंवा तुम्ही काढून प्रयत्न करा की 58 हे उत्तर कशा प्रकारे येतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. असे प्रश्न हमखास परीक्षेत विचारले जातात मित्रांनो, यांचा सराव करा. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. अशाच प्रकारचा दुसरा सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा 9 आहे, 6 आहे, 4 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 1 आहे, 4 आहे, मध्ये 41 आहे, 7 आहे, 8 आहे, 6 आहे, 6 आहे. यांचा या सर्व संख्यांचा मधल्या संख्येशी काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढायचं असते मित्रांनो. बघा विचार करून सांगा. मधल्या ह्या सर्व संख्यांचा विचार करायचा आहे तुम्हाला. वर्ग, घनमूळ, संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व संख्येच्या क्रिया आहेत ना, त्या संख्येचा विचार करून तुम्हाला मधली संख्या कशा प्रकारे आली हे शोधायचं आहे मित्रांनो. आता पर्याय दिलेले आहेत आपल्याला 18, 14, 25 आणि 36. तर माझं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 14. तुम्ही कशा प्रकारे काढलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. कारण की हे असे प्रश्न तुम्हाला दिसायला सोपे वाटतात परंतु किचकट असतात, लवकर समजत नाहीत, लवकर डोक्यात येत नाहीत मित्रांनो. परंतु याच्यावरती मार्क जाऊ द्यायचा नाही, कारण की हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. बुद्धिमत्तेच्या भागामध्ये हे प्रश्न नक्की विचारले जातात. तुमची बुद्धी किती प्रमाणात चालत आहे हे या गणितावरून समजतं मित्रांनो. खूप सोपे असतात परंतु किचकट असतात आणि समजत नाहीत. त्यामुळे ह्या प्रश्नाचा सराव करण्यासाठी याचं उत्तर 14 कसं आलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. कशा प्रकारे काढलं 14 उत्तर. आणि असे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो. असेच मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले 25 प्रश्न घेऊन व्हिडिओ येणार आहे. मराठी व्याकरण, चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरण आणि गणितावरती. तर तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की बघत जावा मित्रांनो.
चला घेऊया आता पुढचा प्रश्न बघा. ONA QPC SRA UTG. तर पुढची काय येणार आहे ते आपण शोधायचं आहे मित्रांनो. पर्याय आहेत WPI YXK MZY IJK. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे WVI. यासाठी तुम्हाला A पासून Z पर्यंत अंक लिहावे लागतील, अक्षरे लिहावी लागतील आणि ONA हे कशा प्रकारे आला आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. यासाठी तुम्हाला पूर्णपणे ABCD लिहून घेऊनच उत्तर काढावं लागेल. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. पर्वतगिरी अग्न धरा. बघा पर्वतगिरी अग्न धरा. आता पर्याय हे काय आहे तर मित्रांनो, हे काय आहेत? हे सर्व समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. पर्याय आहेत पर्वतगिरी अग्न धरा. तर उत्तर क्रमांक काय आला आहे मित्रांनो? धरा आलेला आहे. बघा उत्तर काय आलेलं आहे आपलं? धरा आलं. बघा काही वेळेस समानार्थी शब्द विरुद्ध ते शब्दसुद्धा विचारले जातात. मराठी व्याकरण सोडून सुद्धा त्याला बुद्धिमत्तेमध्ये असे प्रश्न हमखास विचारले जातात. बघा मित्रांनो बुद्धिमत्ते ह्या भागामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, एकवचन, अनेकवचन अशा प्रकारचे शब्द बुद्धिमत्ते या भागामध्ये हमखास विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे मराठी व्याकरण खूप किती महत्त्वाचं आहे तुम्हाला यानुसार समजले पाहिजे. जरी तुम्ही त्यामध्ये जरी नाही आलं तर मराठी व्याकरणामध्ये जरी समानार्थी शब्द नाहीत आले तरी सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता. आता घेऊया शेवटचा प्रश्न, 25वा प्रश्न. बघा परवाच्या आधी 2 दिवसापूर्वी रविवार तारीख 29 डिसेंबर. परवाच्या आधी 2 दिवसापूर्वी रविवार तारीख 29 डिसेंबर. तर परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल? बघा परवाच्या आधी 2 दिवसापूर्वी रविवार तारीख 29 डिसेंबर. तर परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल? तर मित्रांनो तुम्हाला दिनदर्शिकेवरती भरपूर अभ्यास करायचा आहे. TCSने दिनदर्शिकेवरती भरपूर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला दिनदर्शिकेचा अभ्यास नक्की करायचा आहे. तर आपला पर्याय आहे 1 जानेवारी शनिवार, 26 डिसेंबर बुधवार, 1 जानेवारी बुधवार, 25 डिसेंबर मंगळवार. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? 1 जानेवारी बुधवार. 1 जानेवारी बुधवार. मित्रांनो अशा प्रकारे आपण TCSने विचारलेल्या गणिताच्या 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, तेही गणितातील. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि आज जेवढे प्रश्न झाले आहेत ते तुम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. उत्तर कशाप्रकारे तुम्ही काढता, ट्रिकनुसार कशाप्रकारे सोडवता हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण की कोणतीही परीक्षा घ्या तुम्ही, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला गणितावरती, बुद्धिमत्तावरती हमखास प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न तुम्हाला लवकरात लवकर सोडवण्यासाठी ट्रिक्स वापरावे लागतात. आणि त्या ट्रिक्स तुम्हाला काही सेकंदात सोडवण्यासाठी असतात. जर मित्रांनो परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असेल तर तुम्हाला गणित हे परफेक्ट करावे लागेल. आणि गणित परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला गणितांचा कमीत कमी दिवसातून 25 ते 50 प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे. कारण की जेवढा तुम्ही गणिताचा सराव कराल तेवढे तुम्हाला गणित खूप सोपे जाणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गणिताचा सराव केला तर तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. काही ट्रिक्स वगैरे गणिताच्या माध्यमातून या व्हिडिओच्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो आज आपण 25 प्रश्न पाहिले, तेही उत्तरासहित पाहिले आहेत. परंतु जर तुम्हाला काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. गणितावरती येणाऱ्या ट्रिक्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा की व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, किंवा गणित कोणत्या प्रकारचं समजलं नाही किंवा मराठी व्याकरणावरती कोणता भाग समजला नाही त्याचे व्हिडिओ बनवा. असं जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर आमचा उत्साह, प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुम्हाला अजून नवीन चांगली माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. मित्रांनो
कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. तलाठी भरती अपडेट आलेला आहे. तलाठी भरती लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास जोराने करा, अभ्यासाला भरपूर वेळ द्या, अभ्यास भरपूर करा आणि यावर्षी 2025मध्ये तलाठी होण्याचा मान मिळवा. धन्यवाद.